नमस्कार मित्रांनो, बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मुरुम येथे 13 एप्रिल रोजी बैलगाडी भव्य दिव्य मैदान आयोजित केलेले आंबेडकर जयंतीनिमित्त तर आपण आता आपल्या समोर आयोजक आहेत। मैदानाची रूपरेषा कशी ते जाणून घेऊया। नमस्ते काका। नमस्ते। आपल्या मैदान कशा संदर्भात आहे आणि किती वर्षाची परंपरा आहे? आमचं मैदान जवळजवळ 77 पासून आम्ही 1977 पासून आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मैदान आम्ही भरवत आहे। तर कालांतरे आतापर्यंत म्हणजे बदल होत चालला, म्हणजे मीडिया वगैरे काय म्हणा काही गोष्टी त्यात बदल झाला असेल, परंतु आमच्या मैदानाला जुनी परंपरा आहे। आणि आमचं पहिलं बक्षीस स्वर्गीय आप्पासाहेब रामराजे जगताप यांनी आम्हाला पहिलं बक्षीस देऊन आम्हाला त्यांनी ही दिलं, म्हणजे थोडंसं सुरुवात करून दिला। बैलगाडी क्षेत्राची सुरुवात बैलगाडीची त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं। पहिला म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्यांचं आभार मानतो आणि ऋणी आहोत। आपल्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? आमच्या मैदानाचं बक्षीस साधे परिचय द्या, नाव सांगा तुमचं। नाव सांगा। माझं नाव आनंद निवृत्ती सोनवणे, समस्त बौद्ध जन मंडळाचे अध्यक्ष। तर या भव्यदिव्य अशा बैलगाडी शर्यतीसाठी आपल्या सोमेश्वर सहकार्याची चेअरमन पुरुषोत्तम दादा रामराजे जगताप यांच्यातर्फे प्रथम बक्षीस 51,000, तसेच द्वितीय बक्षीस हे चौघांच्यामध्ये सामूहिक आहे ते 41,001 रुपये आहे। तृतीय बक्षीस संजय कुमार नामदेव शिंगटे मुरुमगावचे हे सरपंच आहेत, त्यांचं 31,000 आहे। आणि चतुर्थ बक्षीस हे 21,000 शरदराव महादेव चव्हाणांचं यांचं आहे। पाचवं बक्षीस 11,000 रुपये अनंत लक्ष्मण सोनम यांच्यातर्फे आहे। सहावं बक्षीस 7,001 सूरज बाबू अशोक कदम यांच्यातर्फे अशी बक्षिसाची। तुम्ही अध्यक्ष या नात्याने बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल? अध्यक्ष या नात्याने या पंचक्रोशीतील सर्व बैलगाड्या मालकांनी या आंबेडकर जयंतीचा उत्सवाचा या याच्यात घेऊन मैदानात समालोचकचं काम कोण पाहणार आहे? आमच्या मैदानात मागल्या वर्षी जगदाळे सर होते आणि यावेळेस पण आम्ही त्यांना म्हणजे बोलवणार आहे। आपल्या मैदानाचा निकाल पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाल पंच संपूर्ण म्हणजे ग्रामस्थ बॉडी असते आणि ते पूर्ण नियम व अटीनुसार म्हणजे निकाल दिला जातो। आपल्या मैदानावरती फिटनेस सर्टिफिकेटसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा उपलब्ध आहे? हा, टीम त्यांची येते ना, बारामती वैद्यकीयची टीम आमची इथे येते। तसंच आपल्या मैदानावरती प्रेक्षकांसाठी वैद्यकीय डॉक्टर उपलब्ध आहेत ना, ॲम्ब्युलन्स असते, वैद्यकीय डॉक्टर असतो। त्याच पद्धतीने आपल्या मैदानाचं रितसर परमिशन आहे का? हा, रितसर परमिशन काढलेलं आहे। आपल्या मैदानावरती आजूबाजूला कुठं वडा विहीर काय नाला आहे? नाही। तसंच आपल्या मैदानाचं बैलगाडी मालक असतील, चालक असतील किंवा ऑनलाईन नोंदणी आहे का? दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी आम्ही मैदानावरच नोंद होईल। मैदानावरतीच नोंद। तसंच आपल्या मैदानाचा गट हा किती वाजता चालू होईल? साधारण 8-8:30 वाजेपर्यंत चालू होईल पहिला गट का? तसंच आपल्या मैदानाचं बैलगाडी मालकांना तुम्ही काय अहवाल कराल? जेवढे म्हणजे आमच्या परिसरात आहेत हां, त्यांना आमची म्हणजे कृपा करून विनंती आहे, आमचं मैदान फार जुनं आहे, तरी तुम्ही आमच्या मैदानावरती यावं आणि आपल्या जी बैलगाडी शर्यतीचा जे उत्सवात आहे तुम्ही त्यात सहभाग घ्यावा अशी आम्ही नम्र विनंती करतो पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी प्रेमींना। जागा उपलब्ध कोणी करून दिली? जागा उपलब्ध आमचं मंडळ आहे, समस्त बौद्ध जन मंडळ मीच आपली उपलब्ध। आम्ही एक दिवस बसलो, मीटिंग घेतली आणि ती जागेचं स्वरूप करून आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं का शर्यतीचं मैदान आम्हाला काढायचं आहे। कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ते शर्यतीचं मैदान आम्ही तयार केलं सर्वांच्या विचाराने।
तसंच आपल्या परंपरा 40 वर्षाची आहे. ह्या परंपरेचं आता मागील बैलगाडी शर्यत आणि आताच्या चालू बैलगाडी शर्यतीमध्ये काय तुम्हाला फरक वाटतो? आम्हाला गेल्या वर्षाच्या आणि आत्ताच्या हं, जसं आमचं म्हणजे प्रतिक्रिया होती ग्राउंडवरती हं, बैलगाडा शर्यत पळवण्याची हं. प्रतिक्रिया होत असताना अतिशय म्हणजे शिस्तबद्ध आमचं गाव आहे आणि जी त्याच्यावरती नियंत्रणा करतात कार्यकर्ते असतील हे असतील ती एकदम योग्य रीतीने कार्यक्रम पार पाडला जातो. तसंच तुम्ही मुरुम गावचं असं नामांकित 14 एप्रिलचं मैदान तुमचं बऱ्याचशा गावात चर्चेत असतं. त्या मैदानाचं फायनल हा मागल्या वर्षी दोन्ही वर्षी उजेडात झाला होता. याही वर्षी उजेडात होईल का? होणारच त्याच्याशी 100% आम्ही काळजी घेऊ आणि सूर्यमावळाच्या आतमध्ये आम्ही त्याची बैल अशी 100% दखल घेणार आहोत. काका